इथे आपण 2 वाटी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. 1 वाटी सुजी घेतली. पाण्यामध्ये 1 चमचा मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकून हलवून घेतलं. त्यामध्ये रवा मिक्स करणार आहोत. चांगला शिजून घेऊया आपण रवा आता. आता हे मिश्रण चांगलं घट्ट होत आलेलं आहे. त्याचा मस्त गोल तयार होतोय. आता हे परफेक्ट शिजलेलं आहे आपलं. हे थंड व्हायला आपण ठेवून देऊयात. आता आपण पुढची तयारी करायला घेऊया. इथे मी 2 कांदे चिरून घेतलेले आहेत. 2 ते 3 मिरच्या आपण कटिंग करून घेऊया. थोडीशी कोथिंबीर कट करून घेऊया. आता इथे आपण मीठ, हळद, काळी मिरी, चाट मसाला, गरम मसाला काढून घेतलेला आहे. आता इथे कुकरला आपण बटाटे शिजायला ठेवलेले आहेत. आता आपला कुकर थंड झालेला आहे. आता आपण हे बटाटे सोलून घेऊयात. मिरीपूड, चाट मसाला, गरम मसाला, हळद, चवीनुसार मीठ टाकणार आहोत. त्याचबरोबर चिरलेला कांदा, मिरची आहे, कोथिंबीर आहे, हे टाकणार आहे. हे सर्व मस्तपैकी आपण मिक्स करून घेऊया. आता आपण जो रवा शिजून घेतला होता तो गाढ होत आलेला आहे आपला. आता आपण त्याला थोडं पाण्याचा हात लावून मस्तपैकी मळून घेणार आहोत. इथे सारण आपलं बनून रेडी झालेलं आहे. आता हे रवा आहे, आपण याला पाण्याचा हात लावून मस्तपैकी असं स्मूथ असं पीठ मळून घेणार आहोत. एक चांगला गोळा मळून घेऊ त्याचा पिठाचा. त्याची अशी काडी तयार करायची. त्यामध्ये सारण करूया. याला बंद करून देऊ. सर्व पिठाचे आपण पाडे बनवून घेऊयात. हे आपलं बनवून झालेलं आहे. आता आपण याला फ्राय करून घेऊयात. हे आपल्याला बारीक गॅसवरच फ्राय करावे लागतील, कारण आतमधून शिजले पाहिजे ते, नाही तर कच्चे राहते. वरतून लाल झाले, त्यामुळे कमी फ्लेमवरच आपण याला फ्राय करून घेणार आहोत. फ्राय केले आज आपण. कशी लागते सांगा बरं.